95 साली याच्याकडे 80,000 नव्हतं, आज एवढी प्रॉपर्टी त्याच्याकडे आली कशी? ही जी बायको स्वतःची आरक्षण जागा उठवते, नगरसेवक होती त्यावेळेला तिने स्वतःची जागा, एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या तक्रारदारांनी जे अर्ज केला तर 6 महिने देत नाहीत, ह्यानं तक्रार केल्यानंतर ठराव 15 दिवसात ह्याला कसा काय मिळतो? या ठरावासाठी त्यानं बायकोची आणि अनेक व्यक्तीची अनुमोदन म्हणून सर्व सही घेतलेली आहे. सही घेऊन त्यानं आपला ठराव करून त्याच्यात ते बोगस विकलेले आहेत. बोगस आता स्वतःचा ह्याचा मेवना केएमटीत असून यानं नोटरीज 610 मध्ये नोटरीज विकलेले आहेत आणि त्यानं शेती अर्ध्या गुंठात शेती घेतो म्हणून असा दाखला पण मिळालेला आहे त्याला. त्या कित्येक वेळा त्याच्यावर तक्रार करून आता सध्या त्यानं स्वतःच घर जे बांधले नितीन पवार यांनी तिथे दुकान गाळे काढलेत. आता दुकान गाळे काढायचं चालू आहे आणि सर्व म्हणतो सुभाषनगरचा मी डॉन आहे, काय करणार ते कोण करून देत. आज सुभाषनगर शाळेमध्ये बाळूमामाचे मंदिर म्हणून आहे, तिथं त्या बाळूमामाची कमान बांधली स्वतःची. मेल्यानंतर माणसांची नावं लावली जातात, त्याने स्वतःच नाव आता पहिला लावलं. म्हणजे का हे काय हुतात्मा होता का काय याचं कारण ती मी चौकशी करण्याची गरज आहे. संडासच्या जागी त्यांनी माणसांचे संडास सरकारी संडास तिथं अतिक्रमण करण्यासाठी यांनी पुरेपूर फायदा घेतलेला. याच्यावर रीतसर चौकशी होण्याबाबत आमची वारंवार तक्रार आहे.